जास्त चर्चा होती ते बंडखोर खासदार अजूनही या बैठकीला आलेले नाहीत। त्यामुळे आतापर्यंत हे तीनच खासदार दाखल झालेले आहेत आणि लोकसभेतले या तीन खासदारांच्या व्यतिरिक्त संजय राऊत हे राज्यसभेतले खासदारही दाखल झालेत। तर आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काल पत्रकार परिषद घेतलेले चारही खासदार आता या बैठकीला हजर आहेत। लोकसभेतले तीन खासदार आहेत, मात्र इतर खासदारांची अजूनही प्रतीक्षा आहेत। त्यांच्याशी काही संपर्क होऊ शकलेला आहे का? यापैकी किती खासदार आजच्या बैठकीला हजर राहण्याची थोडी तरी एक शक्यता आहे? 6 पैकी एकही खासदार या बैठकीला उपस्थित राहणार नाही अशा प्रकारची माहिती आहे। 5 खासदार हे दिल्लीमध्ये आहेत किंवा त्यांना दिल्लीतून बाहेर या ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती देखील आहे आणि ओमराजे हे पुण्यात आहेत। त्यामुळे या बैठकीला कुणीही उपस्थित राहण्याची शक्यता तुर्तास तरी दिसत नाहीये आणि त्यामुळे काल जरी दीना पाटील हे म्हणत असले की मी बैठकीला जाईल, मात्र तशी शक्यता फारशी या ठिकाणी दिसत नाहीये आणि बैठकीची वेळ या ठिकाणी होऊन जवळपास 14 मिनिटं अधिक झाली आहेत, मात्र अद्यापही 4 खासदारच या ठिकाणी पोहोचलेत। त्यातले 3 खासदार हे लोकसभेतले आहेत आणि एक राज्यसभेचे खासदार आहेत। त्यामुळे 6 पैकी केवळ 3च खासदार आजच्या बैठकीला सध्या तरी उपस्थित आहेत। नक्कीच ऑपरेशन टायगर आता त्यामुळे यशस्वी होणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण अजूनही अधिकृत घोषणा शिंदेंकडून केली जात नाहीये। एका बाजूला या अधिकृत घोषणेची उत्कंठा आहे किंवा त्याची प्रतीक्षा आहे आणि दुसऱ्या बाजूला आता संसदीय दलाच्या बैठकीत आज नेमकं काय होतं आणि बैठक झाल्यावर जे अनुपस्थित खासदार आहेत त्यांच्यावर कशा रीतीने कारवाई केली जाते किंवा कशा रीतीने पुढची पावलं ठाकरेंच्या शिवसेनेकडून उचलली जातात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। संजय राऊतांनी खरं तर इशारा दिलेला होता आजच्या पत्रकार परिषदेमध्ये की या सगळ्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन आम्ही राडा करणार आहोत, त्यांना विरोध केला जाईल। आता ही अतिशय आक्रमक अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेच्या मार्फत घेतली गेली आहे। तर पुन्हा एकदा आपण वेदांतकडे जाऊयात। वेदांत, पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतोय की आतापर्यंत 3च लोकसभेतले खासदार हे उपस्थित आहेत। शिंदेमार्फत ज्या सगळ्या खासदारांशी संपर्क करण्यात आलेला आहे त्या 6 खासदारांना नेमके काय निर्देश देण्यात आलेत? ज्या प्रकारे आपण माहिती घेतोय, काल 2 खासदारांनी सह्या केल्या नाहीत किंवा 2 खासदार या 6च्या गटामध्ये सामील होत नाहीयेत अशा प्रकारचे दावे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केले जात होते। शिवाय त्यांचं म्हणणं होतं की जर अशा प्रकारचा वेगळा गट स्थापन झाला असेल तर एक पत्र दाखवावं किंवा फोटो दाखवावा आणि सांगावं की ऑपरेशन टायगर यशस्वी झालं आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला असा विश्वास होता की या 6 मधले काही खासदार आजच्या बैठकीला व्हीप जारी केल्यानंतर येतील। मात्र सद्यस्थिती पाहता म्हणजे आता जर आपण बघितलं 11:15 वाजलेले आहेत, 10 मिनिटापूर्वी बैठक सुरू झाली ज्यामध्ये लोकसभेचे 9 पैकी फक्त 3च खासदार हे इथे उपस्थित आहेत। म्हणजे आपण बघितलं काल ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ठाकरेच्या शिवसेनेकडनं ते राजाभाऊ वाजे, त्यासोबतच अरविंद सावंत आणि अनिल देसाई, राज्यसभेचे खासदार संजय राऊत, असे 4 खासदार आहेत, त्यातले 3 लोकसभेचे खासदार। आणि त्यामुळेच जे दावे केले जात होते ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणि एक महत्त्वाचं म्हणजे संजय दीना पाटील हे वारंवार पत्रकारांना सांगत होते की मी या बैठकीला येतोय। त्यासोबतच ते हेही अरविंद सावंत जे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनाही सांगत होते की मी या बैठकीला जाणार आहेत, ते अद्याप पोहोचलेले नाहीयेत। म्हणजे याचाच अर्थ ते या बैठकीला अनुपस्थित राहतील आणि 6 जणांचा जो गट म्हणजे एक वेगळा गट स्थापन झालेला आहे, जे दावा शिंदे शिवसेनेकडनं करण्यात आलेला आहे त्या दाव्याला कुठेतरी बळ मिळताना पाहायला मिळतंय। याचा अर्थ 6 खासदार ज्यातले काही खासदार म्हणजे आपणही सकाळपासून किंवा कालपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय ते नॉट रिचेबल आहेत, काही जणांचे मोबाईल स्विच ऑफ आहेत, काही जण फोन उचलत नाहीयेत आणि अगदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडनं खासदारांकडनं ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या की तुम्ही संपर्क करा, त्यांची भूमिका जाणून घ्या, ते बैठकीला येणार आहेत की नाही हे विचारा, त्यातल्या सुद्धा 6 पैकी 5 खासदारांशी संपर्क झाला नाही असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडनं सांगण्यात आलं। 1 खासदारांशी संपर्क होत होता, ते अगदी शेवटपर्यंत सांगत होते की मी या बैठकीला येतोय, ते म्हणजे संजय दीना पाटील, तेही अजून आलेले नाहीयेत आणि त्यामुळे 3च खासदार आहेत। आता पुढची भूमिका ठाकरेंची शिवसेनेची काय असणार, कारण कळतंय की या 6 जणांवर अपात्रतेची कारवाई करावी, त्यासाठी लोकसभा अध्यक्षांना ते पत्र देतील आणि पुढची म्हणजे कायदेशीर सल्ला घेऊन पुढची भूमिका ठाकरेंची शिवसेना जाहीर करेल।
नक्कीच वेदांत आणि कृष्णा, तुमच्याकडून आणखी काही महत्त्वाचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत, त्यामुळे तुम्ही दोघंही सोबतच राहा. दरम्यान आजच्या काही वेळापूर्वी झालेल्या